महत्वाचा विषय असा आहे, सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. आता आपण लेक्चरला सुरुवात करणार आहे. 1 2 3 स्टार्ट म्हणू आपण. लेक्चरला सुरुवात करू. बेस्ट लेक्चर असलं पाहिजे, सगळ्यांनी घरी जाऊन डबलला पहा, ठीक आहे. कारण एकच लेक्चर तुमचा पूर्ण चॅप्टर काय करून टाकणार आहे, क्लिअर करून टाकणार आहे. नाउ इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू टीच अबाउट अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट टाइप ऑफ द चॅप्टर. या चॅप्टरचा एक महत्वाचा एक भाग आपण आज बघणार आहे. आणि महत्वाचा भाग म्हणजेच काय, पूर्ण चॅप्टरचं रिव्हिजन घेणार आहे. ठीक आहे बेटा, काय घेणार आहे, पूर्ण चॅप्टरचं रिव्हिजन घ्यायचं आपल्याला. आता जसं की कोणताही एखादा पिक्चर बनला असेल तर त्याचा ट्रेलर महत्वाचा असतो, मेन 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 पॉइंट्स महत्वाचे असते की नाही. तसंच चॅप्टर संपला की रिव्हिजन महत्वाचं असते. त्याच्यामुळे ह्या लेक्चर मध्ये आपण फोटोसिंथेसिस मध्ये एवढे इम्पॉर्टंट कन्सेप्ट की जे आजपर्यंत नीटला विचारले गेले आहे, या सगळ्या कन्सेप्ट बद्दल काय करणार आहोत, डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, लक्षात ठेवा. आता सगळ्यात शेवटीला या चॅप्टरच्या जेवढ्या शॉर्ट नोट समरायझेशन म्हणू आपण त्याला, हे समरायझेशन तुम्हाला बोर्डवरती भेटेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी काय करून घ्यायचं, नंतर बोर्डवर जे आहे ते काय करून घेणार, तुम्ही सगळेजण लिहून घेणार आहे. ठीक आहे, त्याला राईट करून घ्यायचं. चला, आपण फोटोसिंथेसिस चॅप्टर बघितलाय लास्ट लेक्चर. कोणतं चॅप्टर बघत होतो बेटा आपण आतापर्यंत, फोटोसिंथेसिस. पण ऍक्च्युअली यार फोटोसिंथेसिस म्हणजे काय होतं, किंवा ही जी फोटोसिंथेसिस प्रोसेस होती, या फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्ये नेमकं आपण काय बघितलं, तर जे की प्लांट्स आहे, कोण बेटा, प्लांट्स. ते प्लांट्स काय करतात, तर फूड मटेरियल बनवतात. काय बनवतात बेटा, फूड मटेरियल बनवतात. आणि फूड मटेरियल कोणत्या फॉर्म मध्ये बनवत असतात बेटा, नेहमी ग्लुकोजच्या फॉर्म मध्ये फूड मटेरियल बनवतात. आणि स्टार्चच्या फॉर्म मध्ये फूड मटेरियल काय केलं जाते, स्टोरेज केलं जाते प्लांट बॉडीमध्ये. ठीक आहे. आणि जसं की आपण काय करतो, स्वतःचं अन्न स्वतः बनवत नाही, तसं प्लांट काय करतं, स्वतःचं अन्न स्वतः बनवतं. ओके, प्लांट मेक देअर ओन फूड. ओके, अँड स्टोर इन द फॉर्म ऑफ स्टार्च. या स्टार्चच्या फॉर्म मध्ये त्याला काय करतं बाळा, होते स्टोरेज. एवढं तर क्लिअर आहे कन्सेप्ट हो. आता महत्वाचं काय आहे, फोटोसिंथेसिस जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस नेमकी कशी होते, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, 6CO2 प्लस 12H2O in the presence of sunlight, and chlorophyll pigment. chlorophyll आणि photosynthetic pigment, it gives काय फॉर्म झाला आपल्याकडे, CH12O6 plus 6H2O plus 6O2 is lubricated. That is the general reaction of photosynthesis. बरोबर आहे की नाही बेटा, ही जी रिएक्शन, ही जनरल रिएक्शन असणार आहे आपल्या कशाची आहे, फोटोसिंथेसिस जनरल रिएक्शन आपण या ठिकाणी बघितली आहे. पण जर आपण या फोटोसिंथेसिस बद्दल आपण अभ्यास करायचं ठरवलं तर आपल्याला कळते की फोटोसिंथेसिस ही जी आहे कोणती रिएक्शन आहे, रिडॉक्स रिएक्शन. कोणती रिएक्शन बेटा, ही रिडॉक्स रिएक्शन आहे. का, कारण आपण फोटोसिंथेसिस बघत असताना ऑक्सिडेशनचा सुद्धा अभ्यास केला. कशाचा बेटा, ऑक्सिडेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बघितले, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा काय बघितलंय आपण, रिडक्शन सुद्धा बघितलंय. हायड्रोजनचं रिडक्शन आपण बघितलेलं आहे. तर त्याला आपण काय म्हटलं होतं बेटा, रिडक्शन. यानी ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन, यानी ती रिएक्शन कोणती आहे, रिडॉक्स रिएक्शन आहे. बरोबर आहे का नाही. आता रिडॉक्स रिएक्शन तर कळाली, पण महत्वाचं काय बेटा, द फोटोसिंथेटिक रिएक्शन इज ऑल्सो एंडर्गोनिक रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे बेटा, ही एंडर्गोनिक रिएक्शन आहे बेटा. तुम्ही म्हणसान सर ना नवीनच चालले आता एंडर्गोनिक काय आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय एंडर्गोनिक रिएक्शन. एंडर्गोनिक रिएक्शन म्हणजे काय, इट इज अ स्पेशल रिएक्शन टेक्स प्लेस इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणारी अशा प्रकारची स्पेशल रिएक्शन की विच इज डायरेक्टली डिपेंड ऑन द ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट. कशावर डिपेंड असणार आहे, ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट वर डिपेंड आहे. व्हॉट इज मीन बाय ऍब्सॉर्प्शन ऑफ लाईट, सनलाईट ला काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार आहे. म्हणजे सन एनर्जी ट्रॅप करणार आहे. काय करणार आहे, सन एनर्जी. सन एनर्जी म्हणजे सन लाईट, म्हणजेच लाईट एनर्जी वरती काय बेटा डिपेंड असेल अशी रिएक्शन आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो बेटा, इट इज अ एंडर्गोनिक रिएक्शन. ही एंडर्गोनिक रिएक्शन आहे.
ही घडण्यासाठी कायची गरज आहे? एनर्जीची, सनलाईटची काय आहे गरज आहे. म्हणून हिला एंडरगोनिक रिॲक्शन असं म्हणतात. ही एनर्जी शिवाय होत नाही. अंडरस्टँड दिस? आता एवढं तर कळालंय आपल्याला, नॉर्मल प्रोसेस पर्यंत आपण कळालं. मग आता काय म्हणतो, फोटोसिंथेसिस ही कुठं कुठं होऊ शकतं? हाय प्लांट मध्ये होऊ शकतं. फोटोसिंथेसिस कोणत्या प्लांट मध्ये? हायर प्लांट. त्याच्यानंतर लोअर प्लांट. ओके. आणि त्याच्यानंतर काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. व्हॉट इज मीन बाय युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बेटा? कोणते युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम? विचार दोज. अशा प्रकारचे काही फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया सुद्धा आहे जे काय करतात? फोटोसिंथेसिसला काय करतात? प्ले करतात. मान्य आहे तुम्हाला? बरोबर आहे की नाही? फोटोसिंथेसिस पर्यंत आपण बघितलं की हायर प्लांट मध्ये तर होतच, लोअर प्लांट मध्ये पण होतच, आणि अजून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होते. पण नेमकं फोटोसिंथेसिस होते कुठं हे महत्वाचे. म्हणजे आपण बघणार आहे साइट. काय बघणार आहे आपण आता? साइट फॉर फोटोसिंथेसिस. आपल्या एनसीईआरटी मध्ये याला काय सांगितलंय? व्हेअर डज फोटोसिंथेसिस टेक प्लेस. आपली एनसीईआरटी सांगते की फोटोसिंथेसिस कुठं होते हो? मी म्हणतोय साइट फॉर फोटोसिंथेसिस. आणि कुठं फोटोसिंथेसिस होत असते? तर फोटोसिंथेसिस होण्यासाठी काय आहे? मेन सेल ऑर्गेनेल्स प्रेझेंट आहे. आणि तो सेल ऑर्गेनेल्स कोणता असतो बेटा? क्लोरोप्लास्ट. सगळ्यांना माहिती आहे कोणता ऑर्गेनेल्स आहे बेटा आपला? मेन क्लोरोप्लास्ट. की त्या क्लोरोप्लास्ट मध्ये काय होत असते? फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस होत असते. आता आपण जर कधी क्लोरोप्लास्टला बघायचं ठरवलं तर हा काय आपला क्लोरोप्लास्ट. आता आपली डायग्राम बी आपल्याला छोटी काढावी लागेल कारण आपण रिव्हिजन बघतोय. क्लोरोप्लास्टला किती मेम्ब्रेन आहे बेटा? 2 मेम्ब्रेन असणार आहे. क्लोरोप्लास्टला एकूण 2 मेम्ब्रेन आहे. आउटर मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन आहे. आता त्याच्यामध्ये परत काय असतं बेटा? डिस्क लाइक प्लेट्स, दॅट इज कॉल्ड एज ग्रॅना, which are interconnected to each other. This is also grana, which is interconnected to each other. This is also grana. आणि हा जो bunch of coin like structures त्याला आपण काय म्हणलं? ग्रॅना. and the interconnection is called as stroma lamellae. ओके. आणि हा जो पोर्शन आहे याला काय म्हणतो आपण बेटा? स्ट्रोमा. is that clear? and photosynthesis takes place in the chloroplast, right? क्लिअर झाला एवढा कन्सेप्ट? मग आता फोटोसिंथेसिस इथं क्लिअर झालाय म्हणल्यानंतर काय म्हणतोय आपण? हा जो आहे याला ग्रॅना म्हणणार, हा जो याला स्ट्रोमा म्हणणार. ग्रॅना मध्ये जे काय म्हणलंय आपण? ग्रॅना मध्ये जे बंच आहे, जे काय बंच आहे, पॉइंट लाईक बंच, इट इज कॉल्ड एज थॅलापॉइड्स. याला काय म्हटलं आपण? थॅलापॉइड्स. आणि त्याच ठिकाणी मेन फोटोसिंथेसिस होते. म्हणजे क्लोरोप्लास्ट मध्ये 2 भाग आहे. एक कोणता पार्ट बेटा? एक ग्रॅना आहे. ओके. आणि एक कोणता पार्ट आहे बेटा? त्या ठिकाणी स्ट्रोमा आहे. एक ग्रॅना पार्ट आणि एक स्ट्रोमा पार्ट. ग्रॅना पार्ट जो असणार आहे आणि स्ट्रोमा पार्ट जो असणार आहे दोघं एकमेकांमध्ये सेपरेट आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये दोघं पण प्रेझेंट आहे. ग्रॅना मध्ये फोटोसिंथेसिसची कोणती रिॲक्शन होते? लाईट डिपेंडंट रिॲक्शन जी आहे ती कुठं होत असते बेटा? ग्रॅना मध्ये होते. आणि स्ट्रोमा मध्ये कोणती रिॲक्शन होते बेटा? डार्क रिॲक्शन. कोणती रिॲक्शन होती? डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शन जी आहे ती कशामध्ये होते बेटा? आपली स्ट्रोमा. लाईट रिॲक्शन ग्रॅना, डार्क रिॲक्शन स्ट्रोमा. इज दॅट क्लिअर? आता एवढं तर बघितल्यानंतर आपण परत काय बघितलंय की साइट तर कळाली, फोटोसिंथेसिस कुठं होतं ते पण कळालं. आता यांच्यामध्ये युनिट ऑफ मेन युनिट कोणाचं आहे? क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट जे त्याला काय म्हणत असतो बेटा आपण? थॅलाकॉइड असं म्हणतो. या थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेन मध्ये कोणती रिॲक्शन कंप्लीट होत असते? लाईट डिपेंडंट रिॲक्शन. जी लाईट डिपेंडंट रिॲक्शन ती काय होत असते बेटा? कंप्लीट होत असते. एवढ्यापर्यंतचं स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे. 1 मिनिट मी याच्यामध्ये इन टाकतो एकदा. कळालं एवढं? समजतंय ना? सगळ्यात सोपं आहे ना? आता सगळं क्लिअर व्हायला लागलं चॅप्टर. तब्येत खराब आहे. आता लाईट डिपेंडंट रिॲक्शन पर्यंत क्लिअर झालंय. आता आपण काय म्हणणार की फोटोसिंथेसिस होण्यासाठी फोटोसिंथेटिक पिगमेंट्सची काय असते? गरज असते. ओके.
फोटोसिंथेसिस प्ले करण्यासाठी कॅटलिस्ट कोण आहे बेटा? मेन आपला क्लोरोफिल पिगमेंट आहे, बरोबर है? कौन है? क्लोरोफिल पिगमेंट है। चलो अब बात करेंगे हम फोटोसिंथेटिक पिगमेंट के बारे में। फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, ओके। फोटोसिंथेटिक पिगमेंट्स बद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे। मग व्हॉट इज मीन बाय फोटोसिंथेटिक पिगमेंट्स? द पिगमेंट्स व्हिच इज युटिलाइज्ड फॉर द फोटोसिंथेसिस। फोटोसिंथेसिस साठी वापरल्या जाणाऱ्या पिगमेंट्सला आपण काय म्हणतो? फोटोसिंथेटिक पिगमेंट्स। आणि यांच्याबद्दल आपण डिटेल मध्ये काय केलं होतं? स्टडी केला होता। अब देखेंगे फोटोसिंथेटिक पिगमेंट किती आहे। तर फोटोसिंथेटिक पिगमेंट तुम्हाला सगळ्यांना माहिती दोन प्रकारचे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत। एक कोणते बेटा? आता इथे लिहू आपण जरा मोकळ्या मनानं। फोटोसिंथेटिक पिगमेंट किती प्रकारचे? दोन प्रकारचे। एक कोणता आहे बेटा? एक्सेसरी आहे। कोणता आहे बेटा? एक्सेसरी फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे। आणि दुसरे कोणते बेटा त्या ठिकाणी? इसेन्शियल आहे, ओके। इसेन्शियल फोटोसिंथेटिक आहे। ऑक्सिजरी मध्ये कोण येतं बेटा? क्लोरोफिल ए, सॉरी क्लोरोफिल बी, क्लोरोफिल सी, क्लोरोफिल डी, क्लोरोफिल ई, क्लोरोफिल एक्सेट्रा। सो मेनी क्लोरोफिल्स आर देयर, इट इज इन ऑक्सिजरी, जो कि डायरेक्टली टेक पार्ट नहीं करते फोटोसिंथेसिस में। और इसेंशियल बोले तो जो कौन होता है बेटा? क्लोरोफिल ए होता है। अजून एक्सेसरी मध्ये पण खूप सारे कोणते बेटा त्या ठिकाणी? कॅरोटिनॉइड किंवा कॅरोटीन आहे। काय बेटा? कॅरोटीन। आणि कोण असणार बेटा? झॅन्थोफिल। कोण आहे? झॅन्थोफिल। एवढं तर कळालं तुम्हाला, हे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहे। अब आपण काय करू माहिती लक्षात ठेवा, क्लोरोफिल ए बद्दल थोडासा स्टडी करू की क्लोरोफिल ए काय आहे, ठीक आहे? कारण हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला स्टडी करण्यासाठी। तर सगळ्यात पहिले फोटोसिंथेटिक पिगमेंट कोण घेतला बेटा? आपण क्लोरोफिल ए घेतला। तर क्लोरोफिल ए हा अबंडंट पिगमेंट आहे। कसा आहे बेटा? अबंडंट म्हणजे सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोण वापरला जातो फोटोसिंथेसिस मध्ये? क्लोरोफिल ए चा वापर केला जातो। अबंडंट पिगमेंट असणार आहे, लक्षात ठेवा। आणि या ठिकाणी फोटोसिंथेसिस मध्ये जास्त प्रमाणामध्ये याचा काय केला जातो? यूज केला जातो। कलर कसा आहे बेटा याचा? ब्लू ग्रीन कलर आहे। कसा आहे बेटा? ब्लू अँड ग्रीन कलर आहे। अँड इट्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज C55H 72O5N4Mg। काय बेटा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असणार आहे? C55H72O5N4Mg। क्लियर? ओके। हा कोण असणार आपला? क्लोरोफिल ए असणार आहे। अबंडंट पिगमेंट आहे, जास्त प्रमाणात वापरला जातो, ठीक आहे, फोटोसिंथेसिस मध्ये। दुसरा जर विचार केला आपण त्या ठिकाणी कोण आहे आपला? क्लोरोफिल बी आहे। क्लोरोफिल बी हा कसा आहे बेटा? एक्सेसरी आहे। आणि एक्सेसरी जरी असला तरी अब्सेंट असणार आहे बॅक्टेरियामध्ये। कशामध्ये बेटा? बॅक्टेरिया। अशा प्रकारचा बॅक्टेरिया की जो फोटोसिंथेसिस करेल। फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये एक असते बेटा अब्सेंट असते, कोण? क्लोरोफिल बी। लक्षात ठेवायचा। कलर कसा असणार बेटा? येलोइश किंवा येलो आणि ग्रीन असणार आहे। ज्या पार्ट मध्ये क्लोरोफिल बी प्रेझेंट असेल तो जो पार्ट आहे तो कोणता असणार आहे? येलो ग्रीन कलर वाला असेल, लक्षात ठेवा। आणि इसका मॉलिक्यूलर फार्मूला जो है तो क्या होगा बेटा? C55H70O6N4Mg। इज दैट क्लियर? लक्षात आलं तुम्हाला? हे त्याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे। मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला जर कधी गेला तर लक्षात ठेवा तुम्ही, ठीक आहे? हा क्लोरोफिल बी चा आहे, हा क्लोरोफिल ए चा आहे। त्याच्यानंतर आपण बघितलं होतं अजून कॅरोटीन। काय बघितलं होतं बेटा आपण? कॅरोटीन बघितलं होतं। कॅरोटीन सुद्धा आपला फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहे, बरोबर आहे की नाही? हा कॅरोटीन बघितला होता। तर कॅरोटीन म्हणजे काय असणार आहे? याचा कलर कसा सांगितला तुम्हाला मी? ऑरेंज, ओके, ऑरेंज, ओके। आणि ऑरेंज जरी असेल तरी अबंडंटली प्रेझेंट असतोच, ओके। आणि महत्त्वाचा याचा फॉर्म्युला जो आहे तो काय ना बेटा? C40H55, ओके। काय ते? C40H55 एवढा त्याचा काय असतं बेटा? फॉर्म्युला असणार आहे। त्याच्यानंतर महत्त्वाचं काय येतं अजून? झॅन्थोफिल। कोण येतं अजून? झॅन्थोफिल। झॅन्थोफिल सुद्धा फोटोसिंथेटिक पिगमेंट आहे, ओके। अँड दॅट झॅन्थोफिल कोणत्या रंगाचं सांगितलं बेटा? टोटल येलो आहे। कसा आहे? येलो रंगाचा असणार आहे। आणि हा काय करेल? मेन प्ले करेल रोल फोटोसिंथेसिसचा, पण हेल्प करेल फोटोसिंथेसिस साठी। आणि याच्यामध्ये याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो काय येणार बेटा आपला? तर त्या ठिकाणी C40H55O4, ओके।
एवढा त्याचा काय येणार बेटा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे. अंडरस्टँड दिस? इज दॅट क्लिअर? ओके. आता हे जे झाले आपले काय पिगमेंट झाले फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. ओके, इसेन्शियल पण आणि नॉन इसेन्शियल ऍक्सेसरी पण आपण बघितले. फोटोसिंथेटिक पिगमेंट झालं. आता आपण एक छोडक्यात नंतर बघत होतो की कोणता सनलाइट युजफुल आहे. बरोबर आहे? काय बघितलं होतं आपण? कोणता सनलाइट युजफुल आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी एक रेडिएशन बघितलं होतं दॅट इज कॉल्ड ॲज पार. व्हॉट इज मीन बाय पार? दॅट इज फोटोसिंथेटिकली काय बेटा फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. काय म्हणतो आपण याला? फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. म्हणजे जी लाईट आपण घेणार आहे, काय घेणार बेटा? लाईट आपण घेणार आहे फोटोसिंथेसिस साठी. ती लाईट कशामध्ये असली पाहिजे बघा? तिचा रेडिएशन किती असलं पाहिजे? 400 नॅनोमीटर टू द 700 नॅनोमीटर एवढ्यापर्यंत त्या ठिकाणी काय असली पाहिजे? लाईट असली पाहिजे. 400 नॅनोमीटर टू द 700 नॅनोमीटर यांच्यामध्ये असलेले जे लाईट असते त्याला काय म्हणत असतो आपण? फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. मोस्ट ऑफ द केस प्लांट ऍब्सॉर्ब. प्लांट कोणता ऍब्सॉर्ब करतात? लक्षात ठेवा, ऍब्सॉर्ब लाईट स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय बेटा? त्या ठिकाणी जे 7 कलर असतात लाईट मध्ये, त्या 7 कलर पैकी कोणते लाईट ऍब्सॉर्ब करतो बेटा त्या ठिकाणी? तर एक रेड आहे, ब्लू आहे अँड व्हाईट. व्हेरी गुड. ओके, एवढ्या प्रकारचे जे कलर आहे ते त्या ठिकाणी काय करतात? ऍब्सॉर्ब केल्या जाते. लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय काय आहे? ओके, ठीक आहे. आता काय होतंय? मेन इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज दॅट लाईट जी आहे त्याला फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन असं म्हणतो आपण. फोटोसिंथेटिकली ऍक्टिव्ह रेडिएशन. ओके, नो प्रॉब्लेम. बघा आता नंतरचा पॉइंट काय बघायचा आपल्याला की आता फोटोसिंथेसिसचा इनिशियल स्टेज बघितला आपण, दॅट इज मटेरियल्स. ठीक आहे, हे जे गरजेचा पार्ट होता फोटोसिंथेसिस साठी तो बघितला. आता आपण मेन प्रोसेस बघायची फोटोसिंथेसिसची. ठीक आहे, तर आपल्याला फोटोसिंथेसिसची मेन प्रोसेस बघायची म्हणजे आता बघू आपण प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस किंवा फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ती किती स्टेप्स मध्ये काय होत असते? कंप्लीट होते. कशी कंप्लीट केल्या जाते? ठीक आहे, एकदम शॉर्ट मध्ये बघणार आहे आपण फोटोसिंथेसिस कसं कंप्लीट केलं जाते. तर लक्षात ठेवा, ऍक्च्युअली फोटोसिंथेटिक प्रोसेस जी आहे ती फोटोसिंथेसिस प्रोसेस 2 रिएक्शन वरती डिपेंड करते. त्या 2 रिएक्शन आपण 2 मिनिटात या ठिकाणी एक्सप्लेन करू एकदा. फोटोसिंथेसिस नॉर्मली टेक्स प्लेस इन द क्लोरोप्लास्ट. फोटोसिंथेसिस जे आहे ते कशामध्ये टेक्स प्लेस केलं जाते? क्लोरोप्लास्ट मध्ये होते. लक्षात ठेवा. आता क्लोरोप्लास्ट मध्ये जर आपण कन्सिडर केला इफ दिस इज द क्लोरोप्लास्ट, तर आपण काय म्हटलं होतं? फोटोसिंथेटिकची 2 रिएक्शन आहे, एक लाईट डिपेंडंट रिएक्शन आणि एक डायरेक्ट रिएक्शन. थोडा मोठा थॅलाकॉइड काढतो मी. सपोज दिस इज द क्लोरोप्लास्ट अँड दिस इज युअर थॅलाकॉइड. तर आपण फोटोसिंथेसिस बघत असताना काय म्हटलं? थॅलाकॉइड मेम्ब्रेन जी आहे, या थॅलाकॉइड मेम्ब्रेन मध्ये काय सांगितलंय? थॅलाकॉइड मेम्ब्रेन मध्ये काय प्रेझेंट असतात? फोटोसिस्टीम प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा? फोटोसिस्टीम या ठिकाणी प्रेझेंट आहे. दॅट इज फर्स्ट वन इज अ PS2 आहे आणि PS1 आहे. यांची जी काही ऑर्डर असणार आहे ऍब्सॉर्प्शन ऑफ सनलाइटची ती पण चेंज आहे. लक्षात ठेवा, हे जे PS2 आहे 680 नॅनोमीटर सनलाइट ऍब्सॉर्ब करणार, हे 700 नॅनोमीटर सनलाइट ऍब्सॉर्ब करणार. आणि एक्साइटेशन, फोटो एक्साइटेशन नंतर यांच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम असणार आहे. काय असणार आहे? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. यानी इलेक्ट्रॉन कॅरियरची चेन या ठिकाणी काय असेल? प्रेझेंट असेल. आणि दॅट इलेक्ट्रॉन कॅरियर चेन जी काय करणार आहे? या स्ट्रोमा मधल्या H+ आयनला कशामध्ये आणणार बेटा? ल्युमेन ऑफ थॅलाकॉइड. हा जो आहे थॅलाकॉइडचा ल्युमेन पार्ट आहे त्याच्यामध्ये आणेल. आणि लाईट डिपेंडंट रिएक्शन टेक्स प्लेस होण्यासाठी या ठिकाणी हिल्स रिएक्शन होईल. व्हॉट इज बाय हिल्स रिएक्शन? द स्प्लिटिंग ऑफ water molecule into a 4 electrons plus 4 H+ ions plus oxygen is released now. ओके, तर कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर असं होणार की इलेक्ट्रॉन जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये एंटर करून जाणार. H+ आयन्स इथं कॉन्सन्ट्रेशन जास्त होणार आणि प्रोटॉन कॉन्सन्ट्रेशन. आता महत्वाचं काय येतो? ही जी रिएक्शन या ठिकाणी होतीये, या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणाऱ्या केसला
आणि त्याच्यानंतर पुन्हा एटीपी बनण्याच्या केसला NADPH बनण्याच्या केसला आपण लाईट डिपेंडंट रिएक्शन म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? लाईट डिपेंडंट रिएक्शन. आता काय होणार त्याच्याबद्दल डबल एकदा ऐकून घेऊ आपण. 4 इलेक्ट्रॉन जे आहे तिकडं आता काय होणार, सगळ्यात पहिली इनिशियली सनलाइट जो आहे तो सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये PS2 एक्साइटेड स्टेट मध्ये जाणार. PS2 एक्साइटेड स्टेट मध्ये गेल्यानंतर लॉस करणार इलेक्ट्रॉन इन द इलेक्ट्रॉन कॅरियर. त्यावेळेला इलेक्ट्रॉन कॅरियर झाल्यानंतर H+ आयन कशामध्ये इंट्रोड्यूस होणार आहे? ल्युमेन मध्ये. याच्यामुळे काय बनणार? एक ATP मॉलिक्यूल कशामध्ये बनणार आहे? स्ट्रोमा मध्ये. हा H+ इथं आला म्हणून काय बनली आहे? एक ATP मॉलिक्यूल स्ट्रोमा मध्ये बनला. आणि इलेक्ट्रॉनचा यूज करून हा H+ आयन जो आहे तो इलेक्ट्रॉनचा यूज करून बाहेर आला या ठिकाणी. आणि H+ आयन बाहेर आल्याच्या नंतर या ठिकाणी PS1 पासून काय होईल? रिडक्शन होईल. NADP मायनस कन्वर्ट होईल कशामध्ये? NADPH मध्ये कन्वर्ट होईल. NADPH मध्ये कन्वर्ट होईल. ओके, दॅट इज द प्रोडक्ट ऑफ हे दोन जे प्रोडक्ट आहे ATP and NADPH बोथ आर द प्रोडक्ट ऑफ लाइट डिपेंडंट रिएक्शन. आणि लाइट डिपेंडंट रिएक्शन मध्ये बनलेले प्रोडक्ट जे आहे ते कशामध्ये वापरला जाईल? डार्क रिएक्शन मध्ये वापरला जाईल आणि फोटोसिंथेसिस प्रोसेस काय होईल? कंप्लीट होईल. ओके, एवढं आपल्याला त्या ठिकाणी बघणं होतं. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया थोडासा. प्रोसेस बघायची आपल्याला. काय बघायचं आहे? प्रोसेस. ओके, आता काय होणार? फोटोसिंथेसिस प्रोसेस जी आहे ती कंप्लीट किती स्टेज मध्ये होते बेटा? कंप्लीटेड इन हाऊ मेनी स्टेज आर देयर? 2 स्टेजेस मध्ये कंप्लीट होते. ओके, 2 स्टेजेस असणार आहे. फर्स्ट ए जी आहे ती काय असणार बेटा? आपली लाइट रिएक्शन आहे. कोणती असणार आहे? लाइट रिएक्शन आहे. and second one B is that is dark reaction आहे. लक्षात ठेवा, ये डार्क रिएक्शन, एक लाइट रिएक्शन एंड डार्क रिएक्शन. लाइट रिएक्शन जो कि लाइट के प्रेजेंस में होती है और डार्क रिएक्शन जो कि लाइट के प्रेजेंस में ही होती, लेकिन उसे जरूरी नहीं होता क्या? लाइट. ठीक है, आता काय म्हणणार आपण? ही जी लाइट रिएक्शन आहे या लाइट रिएक्शन बद्दल थोडंसं डिटेल मध्ये घेऊ आपण. तर लाइट रिएक्शन मध्ये काय गरजेचं असतं? लाइट रिएक्शन मध्ये 2 मेजर कंपोनेंट्स इंपॉर्टंट असतात. 2 कंपोनेंट्स. आणि या कंपोनेंट्स तुम्हाला विचारला जाईल. कंपोनेंट्स, 2 कंपोनेंट्स, दॅट इज CC यानी कोर कॉम्प्लेक्स. काय म्हणतात त्याला? कोर कॉम्प्लेक्स. कोर कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल. ओके, and second one is that is LHC यानी बोला लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. व्हेरी गुड. लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स इम्पॉर्टंट असतात, बरोबर आहे का नाही? म्हणजेच या लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स आणि कोर कॉम्प्लेक्स म्हणून या ठिकाणी 2 फोटो सिस्टीम बनतात. काय बनतात बेटा? फोटो सिस्टीम. फोटो सिस्टीम. किती फोटो सिस्टीम बेटा? फोटो सिस्टीम सेकंड and फोटो सिस्टीम फर्स्ट. ओके, लक्षात ठेवा. यांची नेम एक कशावरून सांगितले तुम्हाला? ऑर्डर ऑफ डिस्कवरी वर नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, नॉट अरेंजमेंट. अरेंजमेंट वर नाही, ऑर्डर ऑफ डिस्कवरी नुसार त्यांची नाव आहे. ठीक आहे, आता फोटो सिस्टीम पण बघितले आपण. आता फोटो सिस्टीम फर्स्ट सेकंड मध्ये जो काही क्लोरोफिल ए ऍज अ रिएक्शन सेंटर. काय बेटा? रिएक्शन सेंटर कोण असतो बघा या ठिकाणी? क्लोरोफिल ए असतो. आणि इकडे रिएक्शन सेंटर पण कोण असतं बेटा या ठिकाणी? पण रिएक्शन सेंटर. इकडे पण काय बेटा? रिएक्शन सेंटर. हे जे रिएक्शन सेंटर आहे, हे रिएक्शन सेंटर पण कोणतं असणार आहे? क्लोरोफिल ए. पण या क्लोरोफिल ए जो PS2 चा असणार याच्यामधला किती रिएक्शन सेंटर आहे? P680. कारण हा 680 नॅनोमीटर सनलाइटला काय करतो? ऍब्सॉर्ब करतो. ओके, आता हा जो PS1 आहे, आता PS1 काय करणार आहे बेटा? तर PS1 काय करेल? बोला. P700 नॅनोमीटर. यानी हा काय करणार बेटा? 700 नॅनोमीटर. कळतंय का तुम्हाला? दॅट इज द लाइट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. कळालं तुम्हाला? मग लाइटचा युजेस तुम्हाला कळाला. नाउ आता लाइट रिएक्शन मध्ये मेजर प्रोडक्ट काय म्हणतो आपण? मेजर प्रोडक्ट. लाइट रिएक्शनचे मेजर प्रोडक्ट कोणते असते? लक्षात ठेवा. द मेजर प्रोडक्ट ऑफ लाइट रिएक्शन. लाइट रिएक्शनचे मेजर प्रोडक्ट कोणते असणार आहे? काय बेटा? ATP and NADPH. ATP, NADPH and
ऑक्सिजन इज म्हणजे ऑक्सिजन एवढे काय त्याचे प्रोडक्ट आहे. मग आता हे बनण्यासाठी काय काय करावं लागते, हे करण्यासाठी काय काय करावं लागते, तर दोन गोष्टी लाईट डिपेंडंट रिएक्शन मध्ये होतात. एक होत असते फोटो फॉस्फोरायलेशन होते, एक काय होते फोटो फॉस्फोरायलेशन, आणि अँड दुसरं काय होत असतं बेटा त्या ठिकाणी फोटो फॉस्फोरायलेशन एक होते आणि एक होते रिडक्शन. काय होते बेटा, रिडक्शन. लाईट डिपेंडंट रिएक्शन मध्ये दोनच गोष्टी होतात, एक फोटो फॉस्फोरायलेशन आणि एक रिडक्शन. आता फोटो फॉस्फोरायलेशनचा मीनिंग काय येते तर त्या ठिकाणी ADP प्लस IP इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट. लक्षात ठेवा, सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये क्लोरोफिल A मॉलिक्यूलच्या प्रेझेन्स मध्ये किंवा क्लोरोफिल A मॉलिक्यूलचा वापर करून त्या ठिकाणी काय होणार आहे तर ADP प्लस IP कन्वर्टेड इनटू ADP मॉलिक्यूल विच इज द सोर्स ऑफ एनर्जी. तो एनर्जीचा काय असणार आहे, सोर्स असणार आहे. ठीक आहे. रिडक्शनच्या वेळेस काय होणार आहे त्या ठिकाणी तर NADP मायनस प्लस 2H प्लस आयन. ओके ओके कन्वर्टेड रिड्यूस होणार, हा रिड्यूस झाल्यानंतर याचं कन्व्हर्टेशन कशामध्ये NaDH प्लस H. ओके लक्षात ठेवा, अशा प्रकारे त्या ठिकाणी काय होईल रिडक्शन होणार. ओके रिडक्शन झाल्यानंतर आता काय होईल तर महत्त्वाचा विषय की फोटो फॉस्फोरायलेशन किती पद्धतीने होते बेटा या ठिकाणी दोन स्टेप मध्ये. ओके मग आपण काय म्हणतोय साइट ज्या आहे, साइट काय बेटा साइट अकॉर्डिंग टू साइट according to site photophosphorilation are two types. एक कोणता असतं बघा, एक कोणत्या वेळा एक नॉन सायक्लिक and second another one is a cyclic photophosphorilation. एक सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असतं, एक काय असतं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये कोण इन्व्हॉल्व असते PS2 and PS1. काय कोणी इन्व्हॉल्व व्हायच्या मध्ये PS2 and PS1 दोन्ही सुद्धा या ठिकाणी काय असणार आहे इन्व्हॉल्व असणार आहे. कळलंय तुम्हाला इथपर्यंत, लक्षात ठेवा. मग PS2 आणि PS1 दोन्ही इन्व्हॉल्व याच्यामध्ये आहे, पण सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी काय बघूया स्प्लिटिंग ऑफ वॉटर यानी हिल्स रिएक्शन. काय बघू बेटा हिल्स रिएक्शन होत असते, लक्षात ठेवा. इट इज अ पार्ट ऑफ दिस. लक्षात ठेवा एवढा. कोणती रिएक्शन हिल्स रिएक्शन होते. नॉन साइक्लिक फोटोफॉस्फोराइलेशन व्हायच्या अगोदर काय होत असते हिल्स रिएक्शन. हिल्स रिएक्शन को हम और प्यार से क्या बोलते हैं बेटा फोटोलायसिस ऑफ वॉटर. काय म्हणतो आपण याला फोटोलायसिस ऑफ वॉटर. अजून स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल, बरोबर आहे. आता स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल मध्ये काय होते 2H2O इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट इट गिव्स बोला 4H प्लस आयन. लिहिलंय का आपण, लिहिलं होतं पहिले शिकवलं त्यावेळेस. ओके काय म्हटलं 4H प्लस प्लस 4 इलेक्ट्रॉन प्लस ऑक्सिजन इज लिबरेटेड. समजलं एवढं. एवढी हिल्स रिएक्शन झाली. हिल्स रिएक्शन नंतर फोटो सिस्टीम सेकंड, फोटो सिस्टीम फर्स्ट आणि इलेक्ट्रॉन कॅरियर. कोण बेटा इलेक्ट्रॉन कॅरियर काय करतील रे या ठिकाणी इलेक्ट्रॉन कॅरियर जे ते प्ले करतील कोणतं बेटा नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये कोणते कोणते इलेक्ट्रॉन कॅरियर त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, कोणते कोणते इलेक्ट्रॉन कॅरियर प्रेझेंट असेल. सगळ्यात पहिले असणार आहे फिओफायटीन. कोण असणार बेटा फिओफायटीन. नंतर कोण असणार आहे प्लास्टोक्विनाइन. कोण असणार आहे प्लास्टोक्विनाइन. नंतर कोण असणार आहे बोला सायटोक्रोम कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला. सायटोक्रोम B6 आणि सायटोक्रोम F त्यात येऊन जाते. ठीक आहे. सायटोक्रोम F नंतर कोण येणार बेटा प्लास्टोसायनिन. अंडरस्टँड. ओके एवढे इलेक्ट्रॉन कॅरियर. अजून कोण येणार फेरडॉक्झिन. कोण येणार बेटा फेरडॉक्झाईन येणार. कळलं तुम्हाला इथपर्यंत. इज दॅट क्लिअर.
ओके, एवढ्या प्रकारचे इलेक्ट्रॉन कॅरियर्स कशामध्ये वापरले जातात? नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये यूज केल्या जाते. आता नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन जे आहे, हे नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कुठे होते? वेअर डज टेक्स प्लेस नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन इज टेक्स प्लेस इन द वॉल ऑफ थॅलाकॉइड, आहे ना? कशामध्ये होते बाळा? वॉल ऑफ थॅलाकॉइडच्या वॉल मध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन टेक्स प्लेस होते. इज दॅट क्लिअर? अंडरस्टँड? ओके, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असो पण नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन असो, यांना घडवून आणण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. इज दॅट क्लिअर? जोक सांगू का? झोपले का? जागी ना सगळे? नक्की म्हणा मग. लक्षात सगळे जागी ना बेटा? ध्यान द्या. आता दुसरा कोणता आहे? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. मला सांगा मग एका दिवसात चॅप्टर होतो की नाही? जर नॉलेज असतं तुम्हाला तर एका दिवसात चॅप्टर नाही, एका घंट्यात चॅप्टर रिव्हिजन होऊ शकते. आणि जेव्हा आठवण आली चॅप्टर करायची, आता काय करायचा? युट्यूबला जायचं, आपलं लेक्चरला ऑन करायचं, रिव्हिजन झालं. ठीक आहे का नाही? मस्त आयडिया की नाही? टेन्शनच नाही. बसल्या बसल्या काही काम नाही. पिक्चर पाहिल्यापेक्षा पिक्चर मध्ये काय पाहत तुम्ही? फायटिंग पाहिजे, याच्यासोबतच फायटिंग करा त्याच्यात दर्शक बसल्या बसल्या. डोकं खाणे थोडं पण चांगलं आहे. लक्षात ठेवा, तुमच्या फायद्यासाठी करतो आहे तर घ्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. पण काय असतात ना, ते काय म्हणतात? दात येतो चेने नाही, चेने येतो दात नाही, दोन येतो भूक नाही. बरोबर आहे की नाही? असं असतं. ज्याला आहे त्याला किंमत नाही, ज्याला नाही त्याला किंमत आहे. सगळ्या गोष्टी तशाच असतात. लक्षात ठेवा. बरोबर बोलतोय का नाही? त्याच्यामुळं महत्वाचा विषय. आता तरी काय करा, व्यवस्थित त्याला बघा, नंतर घरी जाऊन चला. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय आहे हो? सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कुठं? याच्यामध्ये ओनली PS1 इन्व्हॉल्व आहे. मी तुम्हाला बोललोय PS1 रिएक्शन सेंटर काय तिचं, किंवा मग काय ऍब्सॉर्ब करते? 700 नॅनोमीटर. पण ही PS1 किती ऍब्सॉर्ब करते? 680 नॅनोमीटर एवढी वेव्हलेंथ काय करते? ऍब्सॉर्ब करते. ही कुठं टेक्स प्लेस होत असते? इट इज इन स्ट्रोमा लॅमिना. व्हेरी गुड. कुठं होत असते? स्ट्रोमा लॅमिना. कळलं तुम्हाला? लक्षात. स्ट्रोमा लॅमिलेमध्ये काय होत असते? कंप्लीट होत असते. लक्षात ठेवा. का स्ट्रोमा लॅमिलेमध्ये ही नॉन सायक्लिकच का होते? सॉरी, सायक्लिकच का होते? कारण PS सेकंड इथं काय असतो बेटा? अपसेट असतो. काय असतो? अपसेट. कोणती झाली असती पुन्हा? नॉन सायक्लिक. याच्यामध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे? फोटोसिस्टीम फर्स्ट इन्व्हॉल्व आहे, स्ट्रोमा लॅमिले इन्व्हॉल्व आहे, फेरडॉक्सिन रिड्यूसिंग सबस्टन्स इन्व्हॉल्व आहे, फेरडॉक्सिन रिड्यूसिंग सबस्टन्स इन्व्हॉल्व आहे. अजून कोण इन्व्हॉल्व बेटा? फेरडॉक्सिन इन्व्हॉल्व आहे. ओके, अब फेरडॉक्सिन नंतर कोण इन्व्हॉल्व बेटा? अजून सायटोक्रोम कॉम्प्लेक्स. सायटोक्रोम कॉम्प्लेक्स सुद्धा काय बेटा? इन्व्हॉल्व आहे. आणि अजून कोण इन्व्हॉल्व असणार बेटा या ठिकाणी? प्लास्टोसायनिन सुद्धा इन्व्हॉल्व आहे. ऑल दीज आर इन्व्हॉल्व इन द नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. इथं एक टाकतो रे. क्लियर वाला कंसेप्ट आता एवढा? चलो अब नेक्स्ट पॉइंट के बारे में पढ़ेंगे थोड़ा सा. एवढं झालं नॉन, हे आपलं सायक्लिक झालं. मग आता काय प्रोडक्ट बनले या ठिकाणी? काय काय बनलेले बेटा? ATP आणि NADPH हे दोन प्रोडक्ट आहे. मेजर प्रोडक्ट आहे कशाचे आपल्या बेटा? लाईट डिपेंडंट रिएक्शन. समजलं? आता या ठिकाणी एक आपण पॉइंट बघितला होता, त्या ठिकाणी पीटर मिचेल्स, सायंटिस्ट नेम पीटर मिचेल्स यांनी सांगितलेला आहे केमिओस्मोटिक हायपोथेसिस. तर केमिओस्मोटिक हायपोथेसिस मध्ये आपण फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवणे, बाय युजिंग प्रोटॉन ग्रेडियंट. काय यूज केला आहे?
प्रोटॉन ग्रेडियंट म्हणजे फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन प्रोटॉन हाय कॉन्सन्ट्रेशन प्रोटॉन टू द लो कॉन्सन्ट्रेशन पर्यंत काय केला ते प्रोटॉन ट्रान्सफर केल्या जातात आणि यांच्या सोबत रिएक्ट असते एन्झाइम एटीपी सिंथेस. कोण रिएक्ट असते? एटीपी सिंथेस. आणि या एटीपी सिंथेसच्या प्रेझेन्स मध्ये काय केल्या जाते? एडीपी प्लस आयपी converted into a ATP. Is that clear? Yes. That is chemiosmotic hypothesis. Clear झालाय कन्सेप्ट? लक्षात ठेवा. ओके. आणि केमिओस्मोटिक हायपोथेसिस साठी कोण कारणीभूत आहे? दोन घटक सुद्धा कारणीभूत आहेत. नॉन सायक्लिक आणि सायक्लिक फोटो फॉस्फरस दोघं सुद्धा काय कारणीभूत आहे. अंडरस्टँड? यस. केमिओस्मोटिक हायपोथेसिस नंतर त्या ठिकाणी एटीपी बनली आणि अजून काय बनते बेटा? NADPH. ओके. आणि द केमिओस्मोटिक हायपोथेसिस कुठे टेक्स प्लेस होत असते? व्हेरी गुड. कुठे बेटा? थायलाकॉइड वॉल. कुठे बेटा? थायलाकॉइड वॉल मध्ये काय होत असते? टेक्स प्लेस. डिड यू अंडरस्टँड दिस? इज दॅट क्लियर? दॅट इज द लाइट डिपेंडेंट रिएक्शन. क्या झाली आपली लाइट डिपेंडेंट रिएक्शन. चलो आज हम देखेंगे बेटा लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन दैट इज डार्क रिएक्शन. डार्क रिएक्शन ही बायोसिंथेटिक फेज आहे. काय बेटा? बायोसिंथेटिक फेज. ही जी आहे ही कोणती फेज आहे? कीमोसिंथेटिक आहे. फोटोसिंथेटिक म्हणून काय म्हणू? फोटोसिंथेटिक स्टेज आहे. ही कोणती आहे? बायोसिंथेटिक फेज आहे. बायोसिंथेटिक फेज का बायोसिंथेटिक आहे हो? कारण याच्यामध्ये काय बनणार आहे? ग्लुकोज बनणार आहे. काय बनणार आहे? ग्लुकोज बनणार आहे. लक्षात ठेवा. तर मग मेजॉरिटी फॅक्ट मध्ये आपण डार्क रिएक्शन म्हणजे काय होणे? तर त्या ठिकाणी कॅल्विन सायकल. काय होणे? कॅल्विन सायकलला अजून काय म्हणतो? C3 सायकल. अजून काय म्हणतो? लाइट इंडिपेंडंट रिएक्शन. लाइट इंडिपेंडंट रिएक्शन. समजलं तुम्हाला? लक्षात ठेवा. आता महत्वाचं डार्क रिएक्शन, कॅल्विन सायकल, C3 सायकल, लाइट इंडिपेंडंट रिएक्शन. आता याच्यामध्ये मेन कुठं प्रश्न विचारला जाणार हो? एक कोणता आहे जो तुमचा पाठ झालाय? काय? रुबिस्को राइबोलोज 1,5 बिस्फॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिडेज. हे काय बेटा? वर्ल्ड लार्जेस्ट प्रोटीन आणि एन्झाइम आहे. आणि काय फिक्स करण्याचं काम करते? कार्बन डायऑक्साइड. अभी CO2 फिक्सेशन कायचं काम करते? CO2 फिक्सेशनचं काम करते. अंडरस्टँड? आता आपण बघणार आहे कॅल्विन सायकल. तर कॅल्विन सायकल कशी प्ले होते? कॅल्विन सायकल मध्ये काय होत असते का? डार्क रिएक्शन मध्ये काय होते? युजेस प्रोडक्ट ऑफ कोणती रिएक्शन बेटा? लाइट रिएक्शन. लाइट रिएक्शन मध्ये जे प्रोडक्ट बनतात ते प्रोडक्ट काय केले जातात बेटा? त्या ठिकाणी यूज केले जातात. सच एज कोणते कोणते प्रोडक्ट असतील? एटीपी अँड NADPH. एटीपी आणि NADPH हे दोन्ही प्रोडक्ट सुद्धा या ठिकाणी काय केले जातात? यूज केले जातात. आता महत्त्वाचा विषय काय येतो? या ठिकाणी कॅल्विन सायकल कशी होते त्याच्याबद्दल आपण इथं बघू. आता कॅल्विन सायकल कशी होते, ठीक आहे? कॅल्विन सायकल बघायची ना, तर कॅल्विन सायकल बघू. कॅल्विन सायकल मध्ये काय असतं? सुरुवातीला रुबिस्को किंवा मग RuBP राइबोलोज 1,5 बायफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिडेज. हे जे प्रोटीन आहे ते प्रेझेंट असते. सॉरी, हे जे शुगर आहे प्रेझेंट असते. ही शुगर ट्रीट करते का सोबत बेटा? त्या ठिकाणी एन्झाइम रुबिस्को. ओके. आणि रुबिस्को एन्झाइमच्या प्रेझेन्स मध्ये याच्यामध्ये काय ऍड केला जातो? CO2. यानी या प्रोसेसला काय म्हणतो आपण बेटा? कार्बोक्सिलेशन. काय म्हणतो? कार्बोक्सिलेशन. कार्बोक्सिलेशन होताना या ठिकाणी काय बनते? 2 मॉलिक्यूल ऑफ फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. या फॉस्फोग्लिसरिक ऍसिड गेट रिड्यूस. यानी यांच्यामध्ये काय होतं बेटा? रिडक्शन. ओके. रिडक्शन होतं कायचा वापर करून बेटा? तर एटीपी अँड NADPH. हे एटीपी आणि हे NADPH रिडक्शन मध्ये यूज केला जातात. रिडक्शन मध्ये यूज केल्यानंतर या ठिकाणी काय होईल बेटा? तर फॉस्फोग्लिसरिक ऍसिडचं रिडक्शन झाल्यानंतर या ठिकाणी बनते ट्रायोड शुगर. काय बनते बेटा? ट्रायोड शुगर. ट्रायोड शुगर या ठिकाणी फॉर्म होते. ट्रायोड शुगर मध्ये त्या ठिकाणी काय होईल? पुन्हा रिजनरेशन.
काय होणार? रिजनरेशन होणार. रिजनरेशन होणार म्हणजे या ठिकाणी काय करणार अजून एटीपी कन्वर्टेड इनटू एडीपी. एडीपीचा वापर करणार. ही जी सायकल आहे या सायकलला आपण काय म्हणलेलं आहे? कॅल्विन सायकल. त्याचा जो प्रोडक्ट आहे तो कोण निघतो बेटा या ठिकाणी? ग्लुकोज. अंडरस्टँड? द प्रोडक्ट ऑफ कॅल्विन सायकल इज ग्लुकोज. म्हणजे जी सायकल आपण एक दिवस बघितली झाली क्लिअर? ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, तर हिच्यापेक्षा काही वेगळं शिकवलं का आपण त्याच्यात? काही वेगळं शिकवलेलंच नाही, एकदम क्लिअर झालाय कन्सेप्ट आता. ओके, मग ग्लुकोज बनलाय, तर ग्लुकोज बनण्यासाठी आपल्याला खर्च लागलाय. किती खर्च लागलाय? 6 CO2. कारण एक ग्लुकोज बनण्यासाठी जी सायकल आहे ही काय किती वेळेस फिरते बेटा? 6 टाइम्स. 6 CO2 प्लस 18 ATP प्लस 12 NADPH. Is that clear? Yes. Photosynthesis जे डार्क रिएक्शन मधली कॅल्विन सायकल इज ओव्हर अँड आउट. ठीक आहे. आता याच्यापेक्षा महत्त्वाची एक रिएक्शन राहिलेली आहे आणि ती रिएक्शन बघितली ती थोडं आपण दॅट इज C4 प्लांट. काय बघणे आपल्याला व्हॉट इज मीन बाय C4 प्लांट? C4 प्लांट्स म्हणजे काय किंवा व्हॉट इज मीन बाय C4 पाथवे? काय बघणे बेटा आपल्याला आता व्हॉट इज मीन बाय C4 पाथवे? C4 पाथवे म्हणजे काय असतं? आता काय असतं माहिती का की रुबिस्को एन्झाइम जे आहे हे रुबिस्को एन्झाइमला काय गरजेचं असतं बेटा? कार्बन डायऑक्साइड लवर येतो. तर याला कार्बन डायऑक्साइड सोबत त्याचं लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती आहे. रुबिस्को म्हणजे कार्बोक्सिलेज ऑक्सिडेज. रायबोलोज 1,5 डिसफॉस्फेट कार्बोक्सिलेज ऑक्सिडेज म्हणजे आम्ही कार्बोक्सिलेशन सुद्धा करू शकतो आणि ऑक्सिजनेशन सुद्धा करू शकतो. म्हणजे ऑक्सिजन सुद्धा रिएक्शन मध्ये ऍड करू शकतो. ऑक्सिजन जर रिएक्शन मध्ये ऍड झाला तर त्या ठिकाणी फोटो रेस्पिरेशन होते. काय होते? फोटो रेस्पिरेशन. फोटो रेस्पिरेशन होऊ नये, फोटो रेस्पिरेशन होऊ नये म्हणून त्या ठिकाणी काही जे प्लांट्स आहेत ट्रॉपिकल प्लांट्स ते काय करतात? एक मेकॅनिझम प्ले करतात. त्या मेकॅनिझम मध्ये काय होतं? ज्या लीफ असतात त्या लीफच्या मेझोफिल सेल मध्ये काय बेटा? मेझोफिल सेल मध्ये लाईट रिएक्शन होते आणि बंडल शीथ सेल मध्ये डार्क रिएक्शन होते. ठीक आहे. एक मेझोफिल सेल मध्ये काय होते? लाईट रिएक्शन. बंडल शीथ सेल मध्ये काय होते? डार्क रिएक्शन. आपण थोडं याला काय करूया, जागा आपल्याकडे थोडी कमी राहिली आहे आणि मिटवलं तर आपल्याला त्याच्यामुळे मी इथून सुरू करतो. तर तुम्हाला चालेल का? हा, क्लिअर समजून घ्या सगळेजण व्यवस्थित. आपण एकदा मी तुम्हाला नंतर काय लावून तुम्ही असे तर आपल्याला आता जागा नाही, इथं जागेची पंचायत आलेली आहे. मी थॅलाकॉइड आता मिटून टाकतो इथं, कारण केमिओस्मोटिक हायपोथेसिस थॅलाकॉइड मध्ये होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, हे सगळंच माहिती मिटू सगळं म्हणजे. आता एवढ्या याच्यात आपल्याला फोटोसिंथेसिस कव्हर करायचा आहे पुन्हा बाकी सगळा. तर ऐका आणि माझ्या आवाजाकडे सुंदर प्रकारे लक्ष द्या. काय म्हणतोय बेटा या ठिकाणी आपल्याला बघायचंय C4 पाथवे. आता C4 पाथवेला ज्या प्लांट मध्ये त्यांना काय म्हणत असतो आपण? C4 प्लांट. ओके, हे जे कॅल्विन सायकल नॉर्मल कॅल्विन सायकल ज्या प्लांट्स मध्ये होते त्यांना आपण काय म्हणत असतो बेटा? C3 प्लांट्स. आणि हे आपल्याकडचे प्लांट्स असतात मॅक्सिमम ऑल प्लांट्स. कोणते बेटा? ऑल प्लांट्स. कॅल्विन सायकल ही कोणत्या प्लांट मध्ये होते बेटा? ऑल प्लांट मध्ये होते, सगळे प्लांट टोटल. मग ते C4 असो, कॅम असो, कोणतेही प्लांट असो त्याच्यामध्ये काय होते? आपली कॅल्विन सायकल होते. कॅल्विन सायकल शिवाय ग्लुकोज बनत नाही. इज दॅट क्लिअर? अब C4 पाथवे म्हणजे काय असतात? असे काही ट्रॉपिकल प्लांट. कोणते प्लांट बेटा? ट्रॉपिकल प्लांट्स की जे लेस CO2 कॉन्सन्ट्रेशन म्हणजे CO2 लेस असताना सुद्धा काय करतात? फोटोसिंथेसिस करतात. मग फोटोसिंथेसिस करताना CO2 कॉन्सन्ट्रेशन जर लेस असलं तर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन कसं असतं बेटा? हाय. मग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन जर कधी हाय असेल तर रुबिस्को एन्झाइम काय करणार नाही बेटा? या रुबिस्को एन्झाइम काय करणार नाही? कार्बन डायऑक्साइड सोबत बाइंड होणार नाही. याचा रिझल्ट काय होऊन जाईल? रुबिस्को जर कार्बन डायऑक्साइड सोबत बाइंड नाही झाला तर कोण सोबत बाइंड होऊन जाईल? ऑक्सिजन. तर हिची सायकल ही कंप्लीट होणार नाही. त्यासाठी काही प्लांट काय करतात तर एक पाथवे प्ले करतात. त्याच्यामधला फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट जो आहे, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट जो आहे तो किती कोणता असतो बेटा? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. जो किती कार्बनचा आहे? 4 कार्बनचा आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय होते? फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट किती कार्बनचा बनतंय? 4 कार्बनचा बनतंय. आणि 4 कार्बनचा ऑक्झॅलो ऍसिड बनला म्हणून त्या ठिकाणी त्या प्लांटला काय म्हणतो? त्या पाथवेला काय म्हणतो आपण? C4 पाथवे. आता याच्यामध्ये काय होतंय? लाईट रिएक्शन जी आहे तर ती रिएक्शन बेटा लाईट रिएक्शन जी आहे
ती लाईट रिॲक्शन टेक्स प्लेस होत असते कोणत्या सेल मध्ये बेटा? व्हेरी गुड. कोणत्या सेल मध्ये होते? आणि डार्क रिॲक्शन जी आहे कोणती रिॲक्शन बेटा? डार्क रिॲक्शन आणि कॅल्विन सायकल. काय बेटा? कॅल्विन सायकल जी कशामध्ये टेक्स प्लेस होणार आहे? आपल्या बंडल शीट सेल मध्ये कंप्लीट होणार आहे. समजलं इथपर्यंत? आता ते स्ट्रक्चर जर कधी काढून द्यायचं म्हटलं तर पूर्ण शिकवल्यासारखंच होईल, ते शॉर्टकट मध्ये होणार नाही. त्याच्यामुळे एकदा स्ट्रक्चर सगळ्यांना बघून घ्यायचं, आपल्या डोळ्यासमोर चित्र आणा. लक्षात ठेवा, कारण आता C4 पाथवे किती स्टेप मध्ये कंप्लीट होतो. सगळ्यात पहिले काय होतं लक्षात ठेवा? फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड. कोण असते बेटा? फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड. बंडलची कोणत्या मेसोफिल सेल मध्ये काय असतं? फॉस्फोइनॉल पायरुव्हिक ऍसिड असतं. त्याच्यामध्ये काय होतं बघा? कार्बन डायऑक्साइड ऍड केला जातो, कार्बोक्सिलेशन होते. काय होते? कार्बोक्सिलेशन. कन्वर्ट होतो कशामध्ये बेटा? ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड. ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होतो बेटा? मॅलिक ऍसिड. इकडेच लिहितो समोर. ऑक्झॅलो ऍसिडिक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होते? मॅलिक ऍसिड. मॅलिक ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होते बेटा? त्या ठिकाणी आता मॅलिक ऍसिड काय करतं? लॉस करतं कार्बन डायऑक्साइड. ओके. आणि तो कार्बन डायऑक्साइड काय मॅलिक ऍसिड मध्ये डिकार्बोक्सिलेशन होते. ओके. आणि इट इज कन्वर्टेड टू पायरुव्हिक ऍसिड. ओके. कशामध्ये कन्वर्ट होत आहे ते? पायरुव्हिक ऍसिड अगेन कन्वर्टेड इनटू, इथे लिहितो मॅलिक ऍसिड इनटू पायरुव्हिक ऍसिड. Pyruvic acid, and this pyruvic acid also converted into a phosphoenol pyruvic acid. Okay. आता हे जे काय असणार आहे CO2, तर हा CO2 कुठे आलेला असणार बेटा? आपल्या बंडल सेल मध्ये. आणि वरची रिॲक्शन जी कशामध्ये झाली आपली? मेसोफिल. आणि ही जी रिॲक्शन कुठे जाते बेटा? बंडल सेल मध्ये. CO2 रिलीज झाला तो कशामध्ये एंटर करून नाही? कॅल्विन सायकल मध्ये एंटर करून नाही. अंडरस्टँड? म्हणजे C4 पाथवेच्या स्टेप्स किती येतात मला लक्षात ठेवा. सगळ्यात पहिली स्टेप येते कार्बोक्सिलेशन, सेकंड स्टेप येते त्या ठिकाणी काय बेटा? रिडक्शन होते. त्याच्यानंतर काय ते डिकार्बोक्सिलेशन होते, आणि त्याच्यानंतर फॉस्फोरायलेशन. काय होते बेटा? फॉस्फोरायलेशन. एवढ्या सगळ्या प्रोसेस झाल्या की त्या ठिकाणी कोणती पाथवे कंप्लीट होतो? C4 पाथवे. C4 पाथवे घडून आणण्याचा एकच उद्देश काय आहे? अवॉइड फोटो रेस्पिरेशन. काय? फोटो रेस्पिरेशन अवॉइड करणे हा एकच उद्देश आहे कशाचा? C4 प्लांट. C4 पाथवे, C4 प्लांट. ओके. नंतर आता बघायचं फोटो रेस्पिरेशन. फोटो रेस्पिरेशन लावलं, फोटो रेस्पिरेशन काय आहे? बरोबर आहे. आता फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय बेटा? लक्षात ठेवा. फोटो रेस्पिरेशन. रेस्पिरेशन सगळ्यांना माहिती. रेस्पिरेशन काय असतं? रेस्पिरेशन म्हणजे काय असतं? इनटेक O2. O2 काय होणे? इनटेक होणे. कशामध्ये? रिॲक्शन मध्ये. रिॲक्शन मध्ये O2 गेला आणि बाहेर पडला CO2. या कन्सेप्टला काय म्हणत असतो बेटा आपण? फोटो रेस्पिरेशन. आता हे जे फोटो रेस्पिरेशन या ठिकाणी झालंय त्याला आता हे फोटो रेस्पिरेशन म्हणजे काय असतं की जर समजा एखाद्या प्लांट मध्ये हाय टेम्परेचर आहे. काय बेटा? हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर आहे. या हाय टेम्परेचरच्या कंडिशन मध्ये काय होत असतं बघा लक्षात. जेव्हा एखाद्या प्लांट मध्ये हाय टेम्परेचर असतं त्यावेळेला काय होते? स्टोमाटा काय होतं बेटा? क्लोज होतो. स्टोमाटा काय असतो? क्लोज. त्यावेळेला मग काय होतं? O2 कॉन्सन्ट्रेशन कसं होतं सेल मध्ये? हाय. आणि CO2 कॉन्सन्ट्रेशन कसं होतं? लो. त्यावेळेला हे जे O2 आहे ते O2 कशासोबत रिॲक्ट होते बेटा? रुबिस्को. काय सोबत रिॲक्ट होते? रुबिस्को. यानी हा रुबिस्को काय करतो? कार्बन डायऑक्साइड सोबत न रिॲक्ट होता सोबत रिॲक्ट होतो ऑक्सिजन. आणि इकडे कोणाला सोबत बाइंड करून देतो? ऑक्सिजनला. RUBP जो किती कार्बनचा आहे? 5. आता या RUBP जो आहे जो रुबिस्को आहे त्यांच्या प्रेझेन्स मध्ये कशाला अटॅक झाला बेटा? ऑक्सिजनला. तर कन्वर्ट होतो कशामध्ये बेटा? ग्लायकोलेट. काय बेटा? ग्लायकोलेट जो की 2 कार्बनचा आहे. इथून एक मॉलिक्यूल कशाचा बनतो बेटा? PGA चा. आणि एक मॉलिक्यूल बनतो कशाचा? ग्लायकोलेटचा. ही जी ग्लायकोलेट आहे, ग्लायकोलेट कुठे बनला आता? क्लोरोप्लास्ट मध्ये. तो क्लोरोप्लास्ट मधून तो कशामध्ये? पराऑक्सिझोन. पराऑक्सिझोन कडनं कोणाकडे येतो? मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया कडनं परत पराऑक्सिझोन. पराऑक्सिझोन कडनं परत ये जो सायकल प्ले होगी यहाँ पे, जी सायकल होईल ग्लायकोलेटची सायकल पूर्ण होईल. लक्षात ठेवा याच्यामध्ये काय होणार? लॉस होणार. काय बेटा? लॉस. कायचा? ATP चा. पण कसल्याही प्रकारचं कार्बोहायड्रेट बनणार नाही. म्हणजे ही जी फेलियर सायकल आहे कोणती आहे? फेलियर सायकल या ठिकाणी बनली असेल तिला काय म्हणणार आपण? फोटो रेस्पिरेशन असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? फोटो रेस्पिरेशन. कळलंय? आता फोटो रेस्पिरेशन काही प्लांट मध्ये होतं कशासाठी? फोटो ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होऊ नये म्हणून.
लक्षात आहे. एक सिग्निफिकन्स आहे फोटो रेस्पिरेशनचा. काय बेटा सिग्निफिकन्स ऑफ फोटो रेस्पिरेशन? अवॉइड फोटो ऑक्सिडेटिव्ह डॅमेज. ओके, काय फोटो ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होऊ देत नाही. सायकल कंप्लीट होऊन ज्यावेळेला पुन्हा CO2 कॉन्सन्ट्रेशन हाय होईल तेव्हा कॅल्विन सायकल कंटिन्यू चालू होणार आहे. ठीक आहे, डिस्टर्बन्स होणार नाही. लक्षात ठेवा. कळालं? आता लक्षात ठेवा याच्यामध्ये किती मॉलिक्यूलचा लॉस होत असते तर 18 मॉलिक्यूलचा काय केला जातो? लॉस केला जातो. आणि मायटोकॉन्ड्रियामध्ये काय रिलीज केला जातो बेटा? CO2 रिलीज केला जातो. म्हणजे हे जे रेस्पिरेशन आपण बघितलं हे कोणतं रेस्पिरेशन असणार आहे? फोटो रेस्पिरेशन. फोटो रेस्पिरेशन मध्ये मेन प्रोडक्ट लक्षात ठेवायचा आपल्याला एवढाच आहे. फोटो रेस्पिरेशन मध्ये काय कन्सेप्ट एनसीईआरटी मधला मेन की ड्यूरिंग फोटो रेस्पिरेशन केव्हा होईल? इन अ प्लांट ड्यू टू हाय टेम्परेचर स्टोमॅटा आर क्लोज, हाय O2 concentration and low CO2 concentration. That time Rubisco not binds with the carbon dioxide, it binds with the oxygen and make a failure cycle. एक failure cycle बनवणार. सेन्सलेस सायकल, फायद्याची नसलेली अजिबात ते सायकलला आपण काय म्हणणार? फोटो रेस्पिरेशन. इज दॅट क्लियर? ओके, नंतरचा कन्सेप्ट बघायचा लास्ट पॉइंट दॅट इज कॅम्प प्लांट. व्हॉट इज मीन बाय कॅम्प प्लांट? कॅम्प प्लांट म्हणजे काय असते? ओके, कॅम्प प्लांट म्हणजे काय आहे? फर्स्टली कॅम्प प्लांट जो आहे तो कशा कोणत्या फॅमिली मध्ये दिसून आला बेटा? द प्लांट ऑफ फॅमिली क्रॅसुलेसी. कोणत्या फॅमिलीचे प्लांट बेटा? क्रॅसुलेसी फॅमिलीचे जे प्लांट्स आहे त्यांच्यामध्ये सगळ्यात पहिले कॅम्प प्लांट किंवा कॅम्प पाथवे दिसून आलाय. काय दिसून आलाय? कॅम्प पाथवे. पाथवे. आता कॅम्प पाथवेचा लॉंग फॉर्म काय? क्रॅसुलेशियन ऍसिड मेटाबॉलिझम. काय आहे? क्रॅसुलेशियन ऍसिड मेटाबॉलिझम. हे जे काय क्रॅसुलेशियन ऍसिड मेटाबॉलिझम हे फक्त झिरोफायटिक प्लांट मध्ये होते. कशामध्ये होते बेटा? झिरोफायटिक प्लांटला आपण म्हणतो काटेरी वनस्पती. कोणते बेटा? काटेरी वनस्पती. काटेरी जे वनस्पती असतात त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय होतात बेटा? क्रॅसुलेशियन ऍसिड मेटाबॉलिझम होतं. का? बिकॉज दिस प्लांट्स आर ग्रो इन द डेझर्ट प्लेस. कोणत्या प्लेस मध्ये वाढतात? डेझर्ट प्लेस. डेझर्ट प्लेस मध्ये वाढतात त्यांच्यामुळे त्या ठिकाणी डे टाइमला टेम्परेचर कसं असतं बेटा? हाय. मग डे टाइमला टेम्परेचर हाय आहे त्याच्यामुळे जे स्टोमाटा असतात ते काय असतात? त्यांचे क्लोज असतात. मग स्टोमाटा क्लोज असल्यामुळे त्या ठिकाणी आतमध्ये काय येत नाही? CO2 येत नाही. मग डे टाइमला फोटोसिंथेसिस करायचं तर कार्बन डायऑक्साइडची आवश्यकता असते. त्याच्यामुळे हे जे प्लांट्स स्पेशल मेकॅनिझम प्ले करतात. काय करतात? स्पेशल मेकॅनिझम प्ले करतात. लक्षात ठेवा त्याला म्हणतात ऍसिडिफिकेशन अँड डिऍसिडिफिकेशन प्रोसेस. काय करतात? ऍसिडिफिकेशन अँड डिऍसिडिफिकेशन प्रोसेस. हे काय करतात बेटा? नाईट टाइम आणि डे टाइम. ओके, केव्हा बेटा? नाईट टाइम आणि डे टाइम. नाईट टाइमला काय असते? टेम्परेचर कमी असते. नाईट टाइमला डेझर्ट मध्ये टेम्परेचर कसं असते? कमी. त्यावेळेला हे प्लांट स्टोमाटा काय करतात? ओपन करतात. आणि स्टोमाटा ओपन केल्यानंतर काय करतात? तर जो स्टार्च असणार आहे, स्टार्च आणि स्टोरेज मटेरियलचा पार्ट आहे. स्टार्च पासून काय करणार बेटा त्या ठिकाणी? तर पायरुवेट घेणार. पायरुवेट. आता तुम्हाला पायरुवेट कसा घेतला तर कोणापासून? स्टार्च पासून ग्लुकोज आयसोलेट करणार. ग्लुकोज मध्ये ग्लायकोलिसिस करून पायरुवेट बनवणार. आणि पायरुवेट म्हणजे काय? तर या ठिकाणी पायरुवेट कोणता असणार आहे? फॉस्फोइनॉल पायरुवेट. फॉस्फोइनॉल पायरुवेट ऍसिड आणि फॉस्फोइनॉल पायरुवेट बनवणार. आणि फॉस्फोइनॉल पायरुवेट काय करणार? तर कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्ट करणार नाईट टाइमला आणि कन्वर्ट होणार कशामध्ये? ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड. या ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड मध्ये ऍसिडिफिकेशन होईल. ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड मध्ये ऍसिडिफिकेशन झाल्याच्या नंतर या ठिकाणी काय बनवणार बेटा? मॅलिक ऍसिड. आता याचे मॅलिक ऍसिड हे काय होईल? तर त्या ठिकाणी स्टोअर होऊन जाईल कशामध्ये? लीफ मध्ये. म्हणजे नाईट टाइमला ऍसिडिटी काय होईल या प्लांट मध्ये? जास्त. आता नाईट टाइमला ऍसिडिटी जास्त झाल्यानंतर मॅलिक ऍसिड डे टाइम मध्ये एंटर करेल. सूर्य निघाला, दिवस उगवला, आता नंतर काय होणार? मॅलिक ऍसिड जे आहे मॅलिक ऍसिड मध्ये काय होणार? तर मॅलिक ऍसिड मध्ये डिकार्बोक्सिलेशन होणार. काय होणार? कार्बन डायऑक्साइड लॉस होईल. आणि मॅलिक ऍसिड मधून कार्बन डायऑक्साइड लॉस झाल्यानंतर याच्यामध्ये काय बनेल बेटा? पायरुविक ऍसिड. हे जे पायरुविक ऍसिड बनलं किंवा पायरुवेट बनले. काय बनेल बेटा? पायरुवेट. 3 कार्बनचा पायरुवेट बनणार. हा जो CO2 लॉस झाला याच्यापासून काय प्ले होईल बेटा? कॅल्विन सायकल. कॅल्विन सायकल प्ले होईल आणि बिचाऱ्यांसाठी काय बनेल? फूड मटेरियल बनेल. कॅल्विन सायकल प्ले होईल आणि ग्लुकोज बनेल. काय बनेल? ग्लुकोज बनेल. पायरुविक ऍसिड मध्ये पण काय होऊन जाईल? या पायरुवेट मध्ये रिव्हर्स ग्लायकोलायसिस. काय होऊन जाईल? रिव्हर्स ग्लायकोलायसिस. आणि रिव्हर्स ग्लायकोलिसिस झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होईल? ग्लुकोज मॉलिक्यूल जो असेल तो ग्लुकोज मॉलिक्यूल परत बनेल आणि ग्लुकोज मॉलिक्यूल अगेन कशामध्ये स्टोअर होईल? स्टार्च. अशा प्रकारचा स्पेशल फेनोमेनॉन जो आहे त्याला कॅम्प
हे असं आपण म्हणत असतो, लक्षात ठेवा. इट इज अ वन शॉट रिव्हिजन ऑफ फोटोलायसिस. एक पूर्ण एका लेक्चर मध्ये पूर्ण फोटोसिंथेसिस आपण काय केलाय, बघितलेला आहे. जवळपास जर तुम्ही एवढंच लेक्चर जर कधी 4, 5, 6 वेळेस जर कधी केलं तर ऑल कन्सेप्ट काय होऊन जाणार, क्लिअर होणार. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट, सगळ्याला कळालं असेल. आता लास्ट पॉइंट आहे चॅप्टरचा, फॅक्टर अफेक्टिंग ऑन फोटोसिंथेसिस अँड सिग्निफिकन्स ऑफ फोटोसिंथेसिस. बाळा, फोटोसिंथेसिस आहे म्हणून आपण आहे, ठीक आहे. Photosynthesis is the one and only one process which produce the food material for the all environmental worlds on the earth. यानी या पूर्ण पृथ्वीसाठी अन्न बनवण्याचं जे काम आहे ती कोणती प्रोसेस करते, फोटोसिंथेसिस प्रोसेस करते. ओके, सगळ्यांनी एकदा याचं काय करून घ्या, बघून घ्या, ठीक आहे.